आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। सायन कोळीवाड्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। काल रात्री ड्रग्सच्या नशेत अनिल गुप्ताकडून चिमुकलीवर अत्याचार। सोशल मीडियावर पोस्ट करत अमित ठाकरेंची कारवाईची मागणी। मुंबई शहरात ड्रग्सचे प्रमाण वाढत असल्याचाही उल्लेख। महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त, त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, राजू शेट्टींची मागणी। तसंच लाडक्या बहिणींना डिसेंबरपासून 2100 रुपये सुरू करण्याचीही मागणी। इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना धक्का। नगर परिषदेचे गटनेते गजानन गवळींनी सोडली साथ। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरणेंना मोठा धक्का। खेडचे आमदार बाबाजी काळे विधान भवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक। 3 वेळा आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचा बाबाजी काळेंकडून पराभव। नागपुरातील शासकीय रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाची पाटी काढण्यात आली होती, पण TV9 मराठीच्या बातमीनंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली। पुणे जिल्ह्यातल्या 21 मतदारसंघातल्या 303 पैकी 259 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त। कोथरूड, कसबा, खडकवासला, हडपसरमधल्या मनसेचे 4ही उमेदवार तसंच इंदापूरचे अपक्ष प्रवीण मानेंनाही डिपॉझिट वाचवता आलं नाही। कसब्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ॲक्शन मोडवर। महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह कचरामुक्त अभियानाअंतर्गत विविध ठिकाणांची पाहणी। नागपूरमध्ये संविधान दिनानिमित्त सामाजिक संघटनांकडून वॉक फॉर संविधानचं आयोजन। ऊठ माणसा जागा हो, संविधानाचा धागा हो चा जयघोष। रॅलीत माजी सनदी अधिकारी त्याचप्रमाणे EZ खोब्रागडे आणि डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सहभागी। 26 अकराच्या हल्ल्यातील शहीदांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून मानवंदना। दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण।